आमच्या न्याय्य मागण्या काय आहेत की एका वर्षापासून शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत सोलारचे. तुम्ही आम्हाला सोलार का देत नाहीत? आणि तुमच्याकडे जर सोलार नव्हतेच तर आमचे तुम्ही पैसे भरून कशाला घेतले? तर या निमित्तानं आम्ही सरकारला सांगू इच्छितो की यापुढे शेतकऱ्याचे पैसे भरून घेऊ नका, कारण शेतकऱ्याच्या घरी पैसे नसतात. त्यांनी व्याजानं पैसे आणून भरलेले आहेत आणि ते आता वर्ष झालेत, त्याचं व्याज दुप्पट झालं आहे. आता हे दुप्पट व्याज कोण भरायचं? तर तुमच्याकडं 1000 सोलार असतील तर 1000 शेतकऱ्याचेच पैसे भरून घ्या आणि त्यांना 8 दिवसात सोलार द्या. आणि तुमच्याकडे जेव्हा सोलार उपलब्ध होतील त्यावेळेला मग सोलार शेतकऱ्याचे पैसे भरून घ्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला 8 दिवसात सोलार द्या. यापुढे असा पागलपणा करू नका. परंतु आता 25,000 शेतकऱ्यांना आपल्या परभणी जिल्ह्यात पैसे भरलेले आहेत आणि यांनी फक्त एका वर्षात 4,000 लोकांना सोलार दिलेले आहेत. म्हणजे 21,000 शेतकरी अजून शिल्लक आहेत. मग असा पागलपणा यांनी का केला? यापुढे हा पागलपणा करू नये. नसता शेतकरी संघटना जोरदार आंदोलन करेल, हे यांनी दक्षता घ्यावी. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.